त्यांना दिलासा देण्यात आला मोदींकडनं, काय सांगाल? हे बजेटच मुळात लखपत्यांचं आहे. 12 लाखापर्यंत सूट टॅक्समध्ये दिली, ते शेवटी नोकरदारांनाच त्याचा फायदा आहे आणि उद्योगपत्यांचं सुद्धा काही प्रमाणात भलाई केला गेला. मी हे म्हणेल की मोदींचं जे हे बजेट आहे हे लाखो लखपतींचं बजेट आहे. गरिबांचं काय आहे? शेतकऱ्यांना जे 6,000 रुपये वाढून काही करणार होते ते कुठं केले नाहीत आणि त्यांचा जो सन्मान 6,000पेक्षा जास्त करणार होते तो केला गेला नाही. नंतर कुठल्या फारशा अशा योजना शेतकऱ्यांसाठी नाही. म्हणजे एकंदरीत हे बजेट लखपत्यांसाठी आहे. लखपत्यांच्यासाठी हे मुद्दामून बजेट केलं गेलं आहे. तुम्हाला असं म्हणायचं की मोदी सरकार हे ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांना करातून सूट देते, जे कोट्यवधी रुपये उद्योगपती कमावतात त्यांना सूट मिळते, म्हणजे हजारात आहेत गोरगरीब जनता आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय? त्यांच्याकडे निश्चितच दुर्लक्ष झालं. इथला बेरोजगार असेल, शेतकरी असेल, गृहिणीसाठी काही केंद्राच्या योजना असतील, ह्या काही ज्या योजना पाहिजे होत्या सर्वसामान्य जनतेसाठी गरिबांसाठी ज्या योजना पाहिजे होता त्या योजना यामध्ये कुठेही नाही. दुसरी बाब प्रकर्षानं हे जाणवेल की हे बजेट बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट होतं. महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष या निमित्तानं केलं गेलं. महाराष्ट्रातून भाजपचे कमी खासदार आहे म्हणून दुर्लक्ष होतंय का महाराष्ट्राकडे? नाही, महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राचं निवडणूक झाल्यामुळे ते तिथं जिंकल्यामुळे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणं हे एक स्वाभाविक आहे. तर म्हणजे थोडक्यात हे निवडणुकीसाठी बजेट आहे? निवडणुकीसाठी बजेट आहे आणि त्यांनी नेहमी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बजेट केलेलं असतं. चला. विज्युअल ले लो भाई लोग. नाही, पक्षाची मीटिंग काही आली नाही. आज सभागृहात झालं ना? सभागृहात नाही, सभागृहात नमस्कार चमत्कार एवढंच. थांबणार की जाणार? नाही, थांबणारच कारण प्रत्यक्ष अजून काही नाही. म्हणजे ते वरिष्ठांचा विषय आहे तो. असं चालू होता मदत, पण आता नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.